श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, जीवनाचा प्रवास करत असताना या जीवनाच्या प्रवासात कधी कधी शांत राहायला शिकायचं असतंय. कारण सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही मोठ्यानं बोलण्यात नसतायत. काही वेळा शांत राहण्यात सुद्धा खूप ताकद असते. आयुष्यात अनेक प्रसंग असे येत असतात जेव्हा आपल्याला प्रत्युत्तर द्यावंसं वाटतं. पण श्रोतेहो, त्या क्षणी घेतलेली शांतता अनेक वाद टाळू शकते. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं हे कधीही गरजेचं नसतंय. कारण काही लोकांना उत्तर नव्हे तर आपली प्रतिक्रिया हवी असते. श्रोतेहो, शांत राहणं म्हणजे कमजोरी नसते, ती स्वतःवरची पकड असते. जेव्हा मन शांत असतं तेव्हा विचार स्पष्ट होतात आणि योग्य निर्णय घेता येतो. श्रोतेहो, रागाच्या भरात बोललेले शब्द हे परत घेता येत नसतात. पण शांततेमध्ये घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो. काही वेळा शांत राहणं म्हणजे हार मानणं नसतं, तर स्वतःला जपणं असतं. कारण प्रत्येक लढाई जिंकणं महत्वाचं नसतंय. कारण लढाया टाळणं सुद्धा शहाणपणाचं असतं. श्रोतेहो, शांत माणूस कमी बोलतो, पण त्याच्या शांततेत खूप काही सांगण्याची ताकद असते. म्हणून डोक्यात एकच ठेवा, आयुष्यात शांत राहायला शिका. कारण खरी ताकद आवाजात नसते, ती संयमात असते. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. श्रोतेहो, आपण नवीन असाल आणि आपण अजूनही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चांगल्या गोष्टीसाठी सपोर्ट म्हणून हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. हे सुंदर सुंदर विचार आपल्या नातेवाईकापर्यंत, आपल्या मित्र परिवारापर्यंत आवर्जून शेअर करून पोहोचवा. लाईक आणि कॉमेंटच्या माध्यमातून हे विचार आपल्याला कसे वाटतात ते देखील आवर्जून कळवत चला. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. काही नाती असे असतात की सुरुवातीला गोड बोलून मन जिंकतात, आपलेपणाचा भास निर्माण करतात. पण काळ जसा जसा पुढे जातो तसं तसं त्यांच्या शब्दामागचं खोटं रूप समोर येतं आणि शेवटी इतका खोल घाव देऊन जातात की माणसाचा शब्दावरचाच विश्वास कायमचा ढासळून जातो. या जगात सगळ्यात स्वस्त गोष्ट म्हणजे सल्ला, कारण तो कुणीही कुणालाही देतो. पण सगळ्यात महाग गोष्ट म्हणजे विश्वास, कारण तो एकदाच दिला जातो. आणि जर तो चुकीच्या माणसावर ठेवला तर त्या विश्वासाची किंमत आयुष्यभर अश्रूने चुकवावी लागते. माणूस पैशानं गरीब असला तरी चालतो, कारण मेहनतीनं तो श्रीमंत होऊ शकतो. पण विचारानं गरीब असलेला माणूस कितीही श्रीमंत झाला तरी त्याच्या मनातली गरिबी कधी संपत नाही आणि तो दुसऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यातच आनंद मानतो. काही लोक आपल्या आयुष्यात फक्त त्यांच्या गरजेसाठी येतात, त्यांच्या कामापुरते आपल्याला जवळ करतात आणि एकदा का काम संपलं की तीच लोक इतक्या सहजपणे दूर जातात की जणू काही आपण कधी त्यांच्या आयुष्यात नव्हतोच. चेहऱ्यावर गोड हास्य आणि ओठांवर मधाळ शब्द असलेली काही लोक आतून मात्र स्वार्थानं भरलेली असतात. त्यांच्या मनात प्रेम नसतं, फक्त उपयोग आणि फायदा हाच त्यांचा खरा उद्देश असतो. नात्यांमध्ये जेव्हा अपेक्षांचा भार वाढतो तेव्हा त्या नात्यातलं निखळ प्रेम हळूहळू मरायला लागतं आणि एक दिवस असं येतं की नातं जिवंत असतं, पण त्यातला आत्माच हरवलेला असतो. पैशासाठी नाते तोडणारी लोक त्या क्षणी जिंकलेले वाटतात, पण त्यांना कधी कळत नाही की त्यांनी पैशासाठी जे गमावले ते पुन्हा कोणत्याही संपत्तीत विकत मिळणार नाही. एखाद्या माणसाला समजून घ्यायला वर्षानुवर्षे लागतात. त्यांच्यावर विश्वास बसायला वेळ लागतो.
पण त्याच माणसाचा खरा चेहरा दाखवायला फक्त एक वाईट प्रसंग पुरेसा ठरतो. आपण ज्या माणसावर जीवापाड प्रेम करतो, त्यांच्यावर विश्वास ठेवतो, तीच लोक कधी कधी असा धोका देतात की परक्या लोकांपेक्षा आपले जास्त वेदना देतात. स्वार्थाची सवय माणसाला इतकी अंध बनवते की तो स्वतःच्या फायद्यासाठी कोणालाही दुखवायला तयार होतो आणि शेवटी स्वतःच्या सावलीलाही विकायला मागे पुढे पाहत नाही. काळ बदलतो तसं माणसंही बदलतात असं म्हणतात, पण काही लोक इतके बदलतात की त्यांना ओळखताना स्वतःलाच प्रश्न पडतो, हे तेच का जे कधी आपले वाटायचे. आयुष्यभर साथ देण्याची शपथ घेणारी लोक संकटाच्या वेळी मात्र सर्वात आधी पळ काढतात आणि मग त्या क्षणी कळतं की शब्दांपेक्षा कृती किती मोठी असते. मनापासून केलेल्या प्रेमाचं उत्तर अनेकदा फसवणुकीतच मिळतं, कारण खरी भावना ओळखण्याची क्षमता सगळ्यांकडे नसते. जेव्हा एखादा माणूस खूप चांगला असतो तेव्हा लोक त्याचा उपयोग करून घेतात आणि तोच माणूस एकदा स्वतःसाठी उभा राहिला की त्यालाच वाईट ठरवलं जातं. सत्य नेहमी कडू असतं म्हणून लोक खोट्याच्या गोडव्याला जवळ करतात, पण तेच खोटं एक दिवस इतकं त्रास देतं की सत्याची किंमत तेव्हा कळते. नात्यांमध्ये शब्दांपेक्षा वागणं जास्त बोलकं असतं, पण आजकाल वागणंच इतकं खोटं झालंय की शब्दांवरही विश्वास ठेवावा की नाही ठेवावा हा प्रश्न पडतो. विश्वास हा काचेसारखा असतो, एकदा तुटला की तो पुन्हा जोडता येतो, पण त्यातले तडे कायमचे दिसत राहतात. लोक तुमच्या समोर गोड बोलतात आणि मागं वेगळंच बोलतात हे कळल्यावर त्यांच्या प्रत्येक शब्दावरचा विश्वास कायमचा संपतो. जेव्हा माणूस फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करतो तेव्हा त्याला दुसऱ्यांच्या भावना, त्यांचा त्रास काहीच महत्वाचा वाटत नाही. आयुष्यात सर्वात मोठा धोका शत्रूपासून नसतो, तर तो आपल्या जवळच्या, आपल्या वाटणाऱ्या माणसांकडून मिळतो. आपण ज्यांच्यासाठी आयुष्य घालवतो, ज्यांच्यासाठी स्वतःला विसरतो, तीच लोक कधी कधी आपल्याला एकटं सोडून जातात. संकटाच्या वेळी माणसाचं खरं रूप समोर येतं आणि त्यावेळी अनेक चेहरे कायमचे अनोळखी होऊन जातात. काही नाती फक्त नावापुरती उरतात, त्यात ना आपुलकी राहते ना जिव्हाळा, फक्त औपचारिकता उरते. स्वार्थी लोकांपासून जितकं दूर राहाल तितकं आयुष्य शांत राहील, कारण ते जवळ आले की फक्त वापर करून जातात. आयुष्य एक गोष्ट नक्की शिकवतं, प्रत्येकावर विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःचं नुकसान करून घेणं, कारण प्रत्येक चेहऱ्यामागं खरं मन असतंच असं नाही.